नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, लोकसभा 2024ची चर्चा सुरू झाली आहे आणि मोदींच्या विरोधामध्ये साधारणतः महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सामाजिक संघटना, पुरोगामी संघटना आणि जे आतापर्यंत कधीच या प्रवाहात नव्हते असे सगळे फॅक्टर आणि सगळ्या संघटना, काही सामाजिक नेते जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होते परंतु संविधानप्रेमी होते, त्या सगळ्यांना संविधानाची काळजी आणि मोदींच्या या राज्यात जणू काही संविधान मोडीत निघते आहे असं ज्यांना वाटतं आहे, ही सगळी मंडळी प्रामुख्याने गेल्या वर्षभरापासून मोदींच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एक मोठी आघाडी त्यांनी घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एक 6 महिन्यापूर्वी जळगाव खानदेशला राज्यातल्या जवळपास 250 विविध संघटनांची अशी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आता आपण सक्रियपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात संविधान बचावासाठी मैदानात आलं पाहिजे अशा पद्धतीचं रणनीती आखण्यात आली. खरं म्हणजे प्रॉब्लेम या लोकांचा असा आहे की ठीक आहे, मोदींचं काही गेल्या 10 वर्षामध्ये खूप काही चांगलं चालू नाही. वेगवेगळी क्षेत्र आणि वेगवेगळ्या संस्था यांच्या मनमानीमुळे अडचणीत आलेल्या आहेत. सार्वजनिक ज्या संस्था आहेत, सार्वजनिक उपक्रम आहेत, ते उपक्रम हळूहळू अदानी अंबानींच्या घशात कसे जातील याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळं असताना येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 2024 साली मोदींचा विजय होऊ नये, भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेवर येऊ नये असं जर वाटत असेल तर नेमकं ही जी माणसं आहेत, ज्या क्षेत्रातली आहेत, सामाजिक क्षेत्रातली आहेत, काम करता आहेत परंतु राजकारणाचा ज्यांना काही अनुभव नाही अशी माणसं एकवटलेली आहेत. विश्वंभर चौधरी असतील, असीम सरोदे असतील, निखिल वागळे असतील, श्याम मानव असतील, उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, अनंत नावं घेता येतील. ही माणसं आपापल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काही सामाजिक फोर्स निर्माण करता येतो का याचा प्रयत्न करत आहेत. परंतु एवढं सोपं ते आहे जसं वाटतं आहे, जशी रणनीती आखली जाते तसं ते सोपं दिसत नाही. याचं कारण असं आहे की ही सगळी मंडळी भाजप नको असं म्हणत असताना इंडिया आघाडीकडे या सगळ्यांचा कल राहणार आहे आणि इंडिया आघाडीचं नेतृत्व जो पक्ष करतो आहे काँग्रेस पक्ष, त्या काँग्रेस पक्षाचे नेते, त्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, त्याचे केंद्रातले नेते हे सगळे ज्या पद्धतीने अतिशय ढिसाळ पद्धतीने नियोजन करत आहेत, समर्पण, त्याग, डिव्होशन हे जे काही असतं ते काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अजूनही दिसत नाही. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीचा कसा सामना करणार आहेत हे काही अजून स्पष्ट होत नाही आहे. दुसऱ्या बाजूला जी मंडळी भारतीय जनता पार्टीला, मोदींना, शहांना हरवण्याची प्रतिज्ञा घेऊन मैदानात उतरली आहेत, अशी मंडळी ही अशा एका क्षेत्रातली आहे की हे आपापल्या क्षेत्रात प्रोफेशनल्स आहेत. म्हणजे शिक्षक, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, पत्रकार यांनी प्रत्यक्ष निवडणुकीचं राजकारण कधी बघितलेलं नाही. हे आतापर्यंत दुरून त्याचं विश्लेषण करणारी ही सगळी मंडळी आहे. त्याच्यामुळे निवडणुकांमध्ये काय फॅक्टर चालतात, त्याची निवडणूक प्रक्रियेतलं अगदी शेवटच्या दिवशीचं मतदान हे एक भाग झाला, परंतु त्याच्या आधी ती उतरण कशा पद्धतीची असते याची व्यवस्थित आकलन मला वाटते या मंडळींना झालेलं नाही. ही अशी मंडळी आहेत, म्हणजे प्रत्यक्षात मी जी नावं घेतली तीच नाही, अनेक क्षेत्रातली मंडळी की जे याच्यात येत आहेत, ही अशी मंडळी आहे की ज्यांना सोशल मीडियावरून भारतीय जनता पार्टी, मोदी शहा यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर लिहिता येतं, बोलता येतं, परंतु ते मतात, त्याच्या विरोधातल्या मतात ते कन्वर्ट करता येतं का तर ते अजून काही सिद्ध झालेलं नाही. कदाचित ते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर कळेल. यापैकी तर काही माणसं अशी आहेत की जे वर्ग जो असा आहे, एका उच्च मध्यमवर्गीयांचा वर्ग ज्याला म्हणता येईल, तो वर्ग असा आहे की हा वर्ग व्यवस्थेच्या विरोधात, मोदींच्या चुकांच्या विरोधात प्रचंड ओरड करतो, परंतु जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा हाच वर्ग मतदान करण्याच्या बाबतीत मात्र अत्यंत उदासीन असा असलेला आपल्याला आढळतो आहे. हाच वर्ग जो वर्ग इतरांना प्रेरित करतो, इतरांना सांगतो की यावेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजप आली नाही पाहिजे, परंतु या माणसांनी मतदान किती लोकांनी कितीदा मतदान केलेलं आहे जर तपासायला गेलो तर आपल्या हाती काही लागत नाही. म्हणजे एका बाजूला भारतीय जनता पार्टीचं साम दाम दंड भेद नीती सगळं वापरून कोणत्याही परिस्थितीमध्ये हॅट्रिक साधायची, तिसऱ्यांदा सत्तेवर यायचं, ते यासाठी यायचं आहे त्यांना की कोणत्याही परिस्थितीमध्ये
ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था, धर्मव्यवस्था, भांडवलदारी व्यवस्था, ह्या व्यवस्था त्यांनी मजबूत केलेल्या आहेत आणि ह्या मजबूत व्यवस्था अधिक दीर्घकाळ टिकून राहाव्या असं त्यांना वाटते आणि त्या दीर्घकाळ टिकून राहाव्या असं वाटत असेल तर तिसऱ्यांदा सत्ता आपल्या हाती कोणत्याही बाबतीत बाय हुक बाय क्रूक काहीही करून आपल्या हाती ही सत्ता आली पाहिजे, याचं त्यांनी सूक्ष्म नियोजन केलेलं आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाण्यासारखा पैसा ते वाहतील. एका माहितीप्रमाणे तर भारतीय जनता पार्टी स्वतःच्या लोकसभा उमेदवाराला पक्षाच्याकडून काहीतरी 20 कोटी रुपये देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला, अशी एक माहिती आहे. खरं खोटं अजून माहीत नाही, परंतु ते कानावर आलेली बातमी आहे. असं जर असेल तर एक 2-4 हजार कोटी रुपयाचं त्यांचं निवडणुकांचं बजेट राहील. आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी असेल की जे आताच ज्यांचं मतैक्य नाही, ते कशा पद्धतीने लढा देईल हे अजून समजायला मार्ग नाही. आणि दुसऱ्या बाजूला ही जी काही सामाजिक क्षेत्रातली मंडळी यांचा सामना करू इच्छिते, ही माणसं कसा सामना करणार आहेत, हाही माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या समोर एक मोठा प्रश्न आहे. कदाचित त्या प्रश्नांची सगळी उत्तरं आपल्याला काळाच्या उदरात दडलेली आहेत, ती मिळतील. एक निश्चित आहे की भारतीय जनता पार्टी मोदी शहा यांच्या विरोधामध्ये सध्या प्रचंड रोष आहे. एका बाजूला बेरोजगारी आहे, वाढती महागाई आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, देशभरातले उद्योजक काही आनंदी नाही आहेत, GSTनं सगळ्या लोकांच्या माना आवडलेल्या आहेत, आता फक्त प्रेतावरच GST लावण्याचं बाकी आहे, अशा पद्धतीची परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. हा जनतेचा आक्रोश जर सरकारच्या विरोधामध्ये लढणाऱ्या इंडिया आघाडीच्या बाजूनं जर वळवायचा असेल तर इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी आणि प्रामुख्याने काँग्रेस आणि काही 1-2 मोठ्या पक्षांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकांना अधिक जोडलं पाहिजे, त्यांना मजबूत पद्धतीनं आपल्यासोबत ठेवलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्या पद्धतीची व्यूहरचना आखली पाहिजे. कदाचित अंतस्थ काही व्यूहरचना आखणं सुरू असेल तर माहीत नाही, परंतु ते बाहेरून सध्या दिसत नाही. एक निश्चित की यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदी, शहा आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव होण्याची लोकांनी मनस्थिती निर्माण केलेली आहे. थोडासा पुश त्याला जर असला तर कदाचित हे घडू शकेल आणि भारतीय जनता पार्टीची आणि या सगळ्या कट्टरतावादी मंडळीची हॅट्रिकचं स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण की 2 टर्म जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हा काही 100% मतं घेऊन ते आलेले नाही आहेत. 35-37% त्यांचं सत्ताकरण आहे आणि एक मोठा वर्ग जवळपास 67%-66% लोक त्यांच्या विरोधात आहेत. याचा अर्थ विरोधात मोठा आकडेवारी आहे, परंतु ते विखुरलेली आहे. यावेळी जर ते एकत्रितपणे सोबत सगळ्यांच्या येऊ शकली आणि लोकांचा वाढता रोष जर इंडिया आघाडी कॅश करू शकली तर मला वाटते की मोदी आणि शहांचा पराभव निश्चित होईल. गणितं फार जुळण्यासारखी आहेत, परंतु त्याच्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना जशी मेहनत परिश्रम घेण्याची गरज आहे, तशाच पद्धतीनं पहिल्यांदाच सामाजिक कार्यकर्त्यांची झूल बाजूला सारून जे राजकीय भूमिका घेऊन मैदानात उतरलेले आहेत किंवा उतरण्याची तयारी केलेली आहे, अशा माणसांनासुद्धा अतिशय सूक्ष्म नियोजन करावं लागेल. आणि त्या सूक्ष्म नियोजनात जर ही सगळी सामाजिक कार्यकर्ते मंडळी, कार्यकर्त्यांचं मोहोळ आणि इंडिया आघाडीतले घटक पक्ष जर यशस्वी झाले तर मला वाटते 2024 साली म्हणजे या सालामध्ये 1-2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला हॅट्रिक साधता येणार नाही. लक्षात घ्या, मोदींचा पराभव करणं हे तेवढंसं फारसं कठीण नाही. मोदींचा 100% पराभव होऊ शकतो, परंतु ह्या ज्या काही उणिवा आहेत ह्या जर दूर करत आपण गेलं आणि एकसंघ पद्धतीनं एकच ध्यास की भाजप हटाव ही जर भूमिका घेतली आणि ते डोक्यात प्रत्येकाच्या गेली, मला वाटते मोदींचा पराभव 100% होऊ शकतो. अशा पद्धतीनं ही माणसं जे संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आपण परास्त करू शकतो. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.